नमस्कार. मनशक्ती आणि आरोग्य या मालिकेतील हा पुढला पाठ आहे, ज्याचं नाव आहे पेशी प्रार्थना आणि करोना विषाणू. आता पेशी प्रार्थना हे शीर्षक ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असे निर्माण होतात की असं प्रार्थना करून करोना जाणार आहे का? करोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मला आठवतं की एका मंत्र्यांनी म्हटलेलं होतं करोना जाओ आणि ते फार पॉप्युलर झालं होतं. पण ते गेल्या वर्षी म्हटलं होतं तरी करोना तिथेच आहे. तर त्याच्यामुळे प्रार्थना म्हटल्यानंतर अशा काही गोष्टी घडतात का हे समजून घेणं किंवा त्याच्यामागचं विज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. आणि मला विचाराल तर प्रार्थनेने असं काही होऊ शकतं का, तर त्याचं उत्तर हो असं मला देता येईल आणि द्यावं लागेल. याचं कारण आत्ताचा जो समजा आपण रिसर्च बघितला तर हेच उत्तर येईल. कुठल्याही पद्धतीमध्ये विशेषतः जे औषधं दिली जातात तर त्या औषधामध्ये मटेरियल दिलं जातं. होमिओपॅथीमध्ये काही प्रमाणात एनर्जी मेडिसिनचा वापर केला जातो, काही प्रमाणात औषधाचा भाग कमी असतो. परंतु मुख्यतः कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये औषधं दिली जातात. पण ह्याच्या पुढली जी पद्धत जी सध्या येते ती एनर्जी मेडिसिनची येणार आहे. आणि त्या एनर्जी मेडिसिन्समध्ये कुठल्याही प्रकारचं औषध दिलं जाणार नाही आहे, शक्तीची देवाणघेवाण होणार आहे. आणि मला खात्री आहे की येत्या काही वर्षामध्ये डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शन फॉर्मवरती लिहितील की ही प्रार्थना दिवसातनं 3 वेळा म्हणा, अशा प्रकारचं होऊ शकेल. तर एनर्जी मेडिसिनमधला हा एक प्रार्थनेचा एक भाग आहे. आणि त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय किंवा त्याच्याबद्दलचं संशोधन काय हे मी थोडक्यामध्ये सांगणार आहे. याचं कारण याच्याबद्दलचा एक सविस्तर लेख मी मनशक्तीच्या दिवाळी अंकात लिहिलेला आहे 2013 सालच्या. जिज्ञासूंनी 10-12 पानांचा तो लेख आहे, जिज्ञासूंनी तो अवश्य बघावा. तर त्यावेळेचे जे काही संदर्भ होते ते त्याच्यात दिलेले आहे. सध्या प्रार्थनेची अवस्था अशी आहे की जेव्हा सगळे उपाय थकतात तेव्हा डॉक्टर सांगतात की आता याच्याकरता प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थना हा शेवटला रिसॉर्ट म्हणून बघितला जातो, पण तो पहिला रिसॉर्ट म्हणून बघितला गेला पाहिजे की पहिले प्रार्थना. त्याच्या बाबतीत अतिशय एक इंटरेस्टिंग रिसर्च असा आहे की एखाद्या रोग्याबद्दल तुम्ही प्रार्थना केलीत आणि त्या रोग्याला माहिती जरी नसलं तरी तो परिणाम त्याच्यावरती दिसून येतो, असा प्रकारचा तो रिसर्च आहे. आणि रिसर्चच्या रेग्युलर मॅगझिनमध्ये तो पब्लिश झालेला आहे, स्टॅटिस्टिकल डेटाच्या. तर असे बरेच आहेत त्याच्यामध्ये, तर तेही आपण लक्षात घेणार आहोत. तर आत्ता मुख्यतः कसं होतं आहे की प्रार्थना हा म्हणजे सगळ्यात शेवटला, किंवा पाऊस पडत नाही आहे, दुष्काळ आहे, मग सामुदायिक प्रार्थना. मला आठवतं की काही वर्षापूर्वी राज्यपालांनी पण प्रार्थना केली होती पाऊस पडावा म्हणून, आणि पडलाही नंतर. आता याच्यामागचं लॉजिक लोक योगायोग म्हणत असतील, अनेक गोष्टी म्हणत असतील, परंतु प्रार्थनेचा परिणाम होतो का होत नाही, तर प्रार्थनेचा परिणाम होतो आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे. एक दुसऱ्या महायुद्धामधली गोष्ट आहे आणि ती म्हणजे इतिहासात लिहिलेली गोष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचं युद्ध फ्रान्समध्ये चालू होतं आणि जनरल जॉर्ज पॅटन म्हणून त्यांचा सेनापती होता. आणि त्याचं युद्ध चालू असताना धुवाधार पाऊस पडत होता, म्हणजे जसं लागून राहतो पाऊस तसा पाऊसच पडत होता आणि युद्ध काही करता येत नव्हतं. तर ह्या जनरल पॅटननी त्या सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला 2.5 लाख त्यांनी, नाताळचे दिवस होते, नाताळच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्याबरोबर एक प्रार्थनावरती लिहिली की हा पाऊस थांबून आम्हाला यश मिळावं, अशी प्रार्थना त्यांनी 2.5 लाख त्याच्या कॉपीज वाटल्या, सैनिकांमध्ये वाटल्या, अन्य ठिकाणी वाटल्या. आणि गंमत म्हणजे त्याला यश मिळालं, पाऊस थांबला, अनेक सगळ्या गोष्टी झाल्या. पण हे प्रार्थनेच्या संदर्भातलं एक लिखित स्वरूपातलं असं उदाहरण आहे. मनशक्तीमध्ये आता प्रार्थनेच्या अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे काहीतरी मागण्यासाठी प्रार्थना केली जाते किंवा दुसऱ्यासाठी प्रार्थना केली जाते. आणि त्याच्यातला उच्च प्रकार म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्वतःकरता काही मागत नाही, परंतु सर्व लोकांकरता काही गोष्टी मागतोय. तशा प्रकारची प्रार्थना मनशक्ती केंद्रामध्ये रोज संध्याकाळी 6:55 सगळे साधक तिथे आहेत ते करतात. त्याचं नाव आहे विश्वकल्याण प्रार्थना. या विश्वामधल्या सगळ्या लोकांचं कल्याण हो
अशा प्रकारचं जे काही विचार आहेत हे विचार रोज संध्याकाळी 6:55 वाजता मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये उच्चारले जातात. हा एक मला महत्त्वाचा संदर्भ त्याच्यात सांगायचा आहे की विश्वकल्याणाचा विचार आहे की कोणाच्या वैयक्तिक याचा विचार नाही आहे. दुसरा मला अजून एक संदर्भ द्यायचा आहे की प्रार्थनेचा परिणाम काय होतो, तर ह्याच्याबद्दलचा एक वैज्ञानिक अभ्यास आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मनशक्ती हे गर्भसंस्कारासाठी जास्ती म्हणजे प्रचलित आहे किंवा त्याचं गर्भसंस्कार म्हटलं तर मनशक्तीचं ते व्रतच त्यांनी घेतलेलं असल्यामुळे तर त्याच्यामध्ये जो एक रिसर्च केला गेला त्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ रॅशनल प्रेयर ऑन फिटस अँड मदर ए क्वांटिटेटिव्ह अप्रोच हा इंटरनॅशनल जर्नलमध्ये मान्यताप्राप्त की विचारांचा परिणाम पोटातल्या बाळावरती कसा होतो हे सगळं त्याच्यावरती तो सिद्ध झालेला पेपर आहे. स्टॅटिस्टिकल त्याचा ॲनालिसिस केलेला आहे आणि तो जर्नलमध्ये पब्लिश झालेला आहे. तर अशा प्रकारच्या बॅकग्राऊंडवरती आपण पुढे आपण जाणार आहोत. तर प्रार्थना करून काय होतं याचं उत्तर असं की प्रार्थनेमुळे रुग्णाला लवकर बरं वाटतं असाही रिसर्च आहे. आत्ता आपण जे करोनाच्या स्थितीमध्ये म्हणतो तर जे काही तुमचे कोणी आप्तेष्ट असतील तर त्यांच्याकरता प्रार्थना करणं हाही एक महत्त्वाचा भाग आहे. मग त्या व्यक्तीला माहिती असो किंवा नसो त्याला निश्चितपणे काही प्रमाणात त्याला रिलीफ मिळतं. त्याचं हिलिंगची प्रक्रिया जी आहे म्हणजे बरं होण्याची प्रक्रिया जी आहे ही लवकर होऊ शकते असं डॉक्टर लॅरी डोसे हे रिसर्चर्सने त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांचा याविषयीचा अभ्यास खूप मोठा आहे आणि त्यांचं नाव प्रार्थनेच्या संदर्भामध्ये नेहमी त्यांच्या याचं घेतलं जातं. पुढल्या मुद्द्याकडे आपण येऊया की प्रार्थनेची व्याख्या काही आहे का, तर प्रार्थनेची निश्चित व्याख्या आहे आणि त्याला म्हणलं की इट्स अ डायरेक्शनल इंटेन्शनॅलिटी. म्हणजे मराठीत जर का बघितलं आपण त्याचा तर संबंधित लक्ष्यावरती विचारांचे हेतुपूर्वक केलेले प्रसारण म्हणजे प्रार्थना. आपल्याला वाटतं की प्रार्थना म्हणजे कुठल्या तरी देवाची आरती असेल वगैरे असं नाही आहे की तुमचा जो काही हेतू असेल एखाद्याला बरं वाटणं असेल किंवा आणखीन काही असेल तर त्याला उद्देशून तुम्ही जर का विचार प्रक्षेपण केले तर ती प्रार्थना होते. अशी ही त्याची व्याख्या त्याची केलेली आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे प्रेयर इज द डायरेक्शनल इंटेन्शनॅलिटी. इंटेन्शन तुमचा हेतू काय आहे ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि आत्ताच्या युगामध्ये हेतूलाही खूप महत्त्व दिलेलं आहे. अनेक ठिकाणी त्याच्यावरती संशोधन चाललेलं आहे. तुमच्या संदर्भाकरता मी एक पुस्तक दाखवतो, द इंटेन्शन एक्सपेरिमेंट्स, लिन मॅकटॅगाट असं त्यांचं संशोधकीचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण की कारण शेवटी कुठल्याही गोष्टीच्या मागचा हेतू काय आहे. एखाद्याचा तुम्ही हात पकडलात तर काय हेतूनी पकडलात, तो चोर आहे म्हणून पकडलात का मित्र आहे म्हणून पकडलात, हेतू काय आहे तुमचा, त्याच्यावरती सगळं पुढल्या गोष्टी फिजिओलॉजी अवलंबून असते. आणि म्हणून इंटेन्शनल एक्सपेरिमेंटमध्ये हे अवश्य पुस्तक वाचण्याजोगं आहे, अवश्य वाचा. त्याच्यामध्ये अनेक प्रयोग दिलेले आहेत. तर अशा प्रकारच्या विचारांचा किंवा उच्चारण जर का तुम्ही केलं तर त्याचा कशावरती परिणाम होतो, तर त्याचा परिणाम सगळ्यावरती होतो. म्हणजे त्याचा परिणाम जसा आपण म्हणतो की मी विचार तुम्हाला ऐकवले तर तुमच्यावरती परिणाम होतोय, हे म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे की मी जिवंत माणसाशी बोलतोय. तर नुसतं ते नसून जडावरती पण परिणाम होतो असं त्यांचं संशोधन आहे. म्हणजे लाईफवरती तर परिणाम होतोच दुसऱ्याच्या लाईफवरती, परंतु जडावरती पण परिणाम होतो इथपर्यंत आहे. काही इंटरेस्टिंग मी एक दोन फक्त गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतात ज्यामधले अनेक आहेत, परंतु की ह्युमन इंटेन्शन कॅन अफेक्ट an enormous variety of living systems like bacteria, yeast, algae, lice, chicks, mice, gerbils, rats, cats and dogs. या सगळ्या हे जे सगळे प्राणी आहेत, नुसतं ते नाही तर बॅक्टेरियासारखा एकपेशीय प्राण्यावरती सुद्धा इंटेन्शनचा परिणाम होतो आणि अतिशय सुरेख त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट दिलेले आहेत. तर त्याच्यामुळे इंटेन्शन तुमची फार महत्त्वाची आहे आणि ती जर का कलेक्टिव्ह इंटेन्शन तुम्ही निर्माण केलीत तर तो परिणाम आणखीन एनहान्स होतो. म्हणून एकत्रित सामुदायिक त्याचं जे आहे तर तो भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की एकत्रित प्रार्थना जर का केली तर ती आणखीन इफेक्टिव्ह होते. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रार्थनेचा परिणाम हा
खूप होतो. आणि आत्ता सांगायचं कारण असं आहे की आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ज्यांचे नातं आप्तेष्ट असतील तर त्यांच्याकरता तुम्ही दुरून प्रार्थना जरी केलीत, त्यांच्या वेलबिईंगची, त्यांना शुभेच्छा तुम्ही दुरून दिल्यात रोज, तर त्याही त्यांच्यापर्यंत पोचतील आणि त्या मर्यादेपर्यंत त्यांना निश्चितपणे त्याच्यातनं आराम त्यांना पडू शकेल. तर इथपर्यंत प्रार्थनेबद्दल मी बोलल्यानंतर पुढे आपण आता विषाणूकडे येऊया. आणि मला जो विषय सांगायचा आहे आज, मला एक वेगळ्या तऱ्हेने त्याची मांडणी जी आहे ती तुमच्यासमोर ठेवायची आहे. तर त्या तऱ्हेने आपण थोडक्यात मी फक्त घेणार आहे की आपल्याला काही बायोलॉजीचा क्लास घ्यायचा नाही आहे, परंतु हा जो व्हायरस आहे, करोना व्हायरस आणि अन्य जे व्हायरस आहेत, त्याचा एक जनरल ॲपिअरन्स काय, त्याचा गुणधर्म त्याचे काय आहेत, एक थोडक्यामध्ये फक्त मला तुम्हाला इथे मी चित्रामध्ये दाखवलेले आहेत की वेगवेगळ्या आकारात हे व्हायरस आहेत. काही असे लांबट व्हायरस आहेत, काही असे गोल व्हायरस आहेत, काही आहेत ते त्याच्यामध्ये एखादा डास बसावा आणि त्याची सोंड खुपसावी तशा प्रकारचा आकार असलेले व्हायरस आहेत. तर असे वेगवेगळे व्हायरस त्याच्यातनं इव्हॉल्व झालेले. करोना व्हायरस हे एवढे सूक्ष्म आहेत की ते साध्या सूक्ष्मदर्शक यंत्र, ज्याला ऑप्टिकल मायक्रोस्कोप म्हणतात, त्याच्यात दिसू शकत नाहीत. त्याच्याकरता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो की ज्याच्यामध्ये काही हजारामध्ये त्याची मॅग्निफिकेशन त्याचं वाढवता येतं. आणि म्हणून व्हायरसचा शोध जो प्रत्यक्ष दिसला तो नंतर लागला. 1930 साली पहिल्यांदा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आला होता. आणि मला आठवतं की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा तो नवीन म्हणून, म्हणजे साधारण 70च्या सुमाराला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, की फार मोठी हायटेक वस्तू आहे आणि तिथे लिमिटेड लोकांना प्रवेश वगैरे, तर असा तेव्हा तो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता आणि त्याच्यामध्ये तो व्हायरस दिसतो. तर तो व्हायरस कसा दिसतो, करोना व्हायरस कसा दिसतो, याचा मी फोटो पण तुम्हाला त्याच्यात दाखवलेला की हा ॲक्च्युअली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधला फोटो आहे. आणि मग त्याला लेयर्स असतात, त्याच्यावर आतून काही त्याचे असे प्रोजेक्शन्स आलेले आहेत बाहेर, त्याच्या प्रत्येकाची कार्य त्याच्यामध्ये आहेत, शेप त्याचे वेगवेगळे आहेत. तर असं मग ह्याच्यामध्ये काय असतं, तर ह्या व्हायरसमध्ये आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये फक्त एक न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA स्ट्रँड असतो, जे आपण म्हणतो की न्यूक्लियसमध्ये ज्या गोष्टी आहेत की तुमच्या संपूर्ण शरीराचा ज्याच्यामध्ये आराखडा आहे त्याच्यातला एक तुकडा फक्त तो त्या व्हायरसमध्ये असतो. बाकी त्याला काहीही नाही आहे. त्याच्यामध्ये प्लाझ्मा नाही आहे, त्याच्यामध्ये बाकीचं प्रोटोप्लाझम नाही आहे. जसं पेशीमध्ये बाकीच्या गोष्टी असतात तसं ह्याच्यामध्ये अजिबात नाही. ह्याच्यामध्ये फक्त DNAचा एक तुकडा, ज्याला न्यूक्लिक ॲसिडचा एक त्याच्यातला स्ट्रँड आहे तो, आणि तेवढंच आहे, बाकी काही नाही आहे. त्याच्यामुळे काय झालं आहे की हा जो व्हायरस आहे, तर हा व्हायरस आपण म्हणतो की शरीरामध्ये गेला की तो त्याचं डुप्लिकेशन होतं, तो त्याच्यासारख्या प्रति निर्माण करतं, पण तो शरीरामध्ये पेशीमध्ये गेल्यानंतर पेशीला डिस्ट्रॉय करतो आणि त्याच्यासारख्या गोष्टी निर्माण करतो. परंतु तो नुसता जर का असेल तर काही करू शकत नाही आहे. मग तो सजीव आहे का निर्जीव आहे, तर त्याचं उत्तर असं आहे की तो त्या दोघांच्या मधला आहे. सजीव पण नाही आहे, म्हणजे सजीवामधल्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि निर्जीवामधल्या काही प्रॉपर्टीज आहेत, परंतु त्याला धड सजीव म्हणता येत नाही, धड निर्जीवही म्हणता येत नाही. अशा त्यामधल्या एक आपल्याकडे कुठली तरी गोष्ट आहे ना, ती भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू, की त्याला जे वरदान मिळालं होतं की दिवसा मारता येत नाही, रात्री मारता येत नाही, अशा प्रकारचं, ना घरात नाही ना बाहेर नाही, तशा प्रकारचा हा व्हायरस आहे की याला एका प्रकारचं वरदानच मिळालेलं आहे की तो जिवंत पण नाही आहे आणि मृत पण नाही आहे, आणि तरीसुद्धा तो आपल्याला त्रास देऊ शकतो. याचं कारण तो शरीरामध्ये गेला की त्याचा जो काही DNA आहे तो DNA तो विध्वंस करतो. तर ही फार महत्त्वाची गोष्ट. आपण तो कसा करतो, शरीरामध्ये कसा जातो, त्याचं काय पुढे विज्ञान आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कारण आपण बाहेरच बघितला, पण ज्या शरीरात जो जातो तो पेशीमध्ये जातो. त्या पेशी कशा आहेत ते मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर मला एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं त्याच्यामध्ये आहे की हा मी मगाशी तुम्हाला फोटो दाखवला, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा फोटो. तो जो पेशीमधनं जेव्हा तो जातो, शरीराच्या पेशीमधनं जो शिरतो, तर त्या पेशीला बाहेरच्या बाजूने एक जशी आपली कातडी आहे तशी त्या पेशीची एक कातडी असते.
त्याला मेम्ब्रेन म्हणतात. म्हणजे प्रत्येक पेशीला आतमध्ये सामावून ठेवणारं अशी एखादी पिशवी असते, एवढी पातळ असते की ती पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये बघायला लागते. ती इथे तुम्हाला मी दाखवलेली आहे. आणि ही फार महत्त्वाची आहे. मेम्ब्रेनचं नाव जे आहे, मेम्ब्रेन म्हणजे त्याच्यावरचं आवरण. जसं बटाट्याला बाहेरचं आवरण असतं तशीच पेशी आहे, त्याला बाहेरचं आवरण, ज्याला मेम्ब्रेन म्हटलेलं आहे. तर ह्या मेम्ब्रेनमध्ये त्याचे शास्त्रज्ञांनी फोड अशी केली, मेम्ब्रेन म्हणजे त्या मेम्ब्रेनमध्ये एक ब्रेन आहे. एवढं त्याला आकलन आहे की काय आतमध्ये घ्यायचं आणि काय बाहेर सोडायचं. त्याच्यामध्ये रिसेप्टर्स लावलेले आहेत आणि ते रिसेप्टर्स जे आहेत त्याच्यामधनं आतमध्ये काय घ्यायचं आहे, जे आपल्याला उपयोग आहे का नाही आहे हे त्या मेम्ब्रेनला कळतं. म्हणून त्याला ब्रेनची उपमा दिलेली आहे की त्याच्यामध्ये पण ब्रेन आहे, त्याच्यामध्ये पण मेंदू आहे आणि त्याला कळता येते. का अशा प्रकारे ही प्रत्येक पेशीची रचना आहे. बघा प्रत्येक पेशी किती आहे ते पेशीबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर व्हायरस शरीरामध्ये कसा शिरतो याच्याबद्दलचे अतिशय चांगला रिसर्च स्वित्झर्लंडमधले एक सायंटिस्ट आहेत, प्रोफेसर डॉक्टर ॲरी हेलिनियस, इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री झुरिच स्वित्झर्लंड. तर यांनी तो मांडलेला आहे आणि तो अतिशय वेगळा दृष्टिकोन आहे, पण तो सायंटिफिक आहे. तर मला आश्चर्य वाटतं की ह्या दृष्टिकोनाबद्दल जास्ती चर्चा का झाली नाही, कारण त्यांचा हा रिसर्च गेल्या वर्षीच पब्लिश झाला होता. गेल्या वर्षी मी याच्याबद्दल बोललो पण होतो की हे जे आहे हा व्हायरस शिरतो म्हणजे नक्की काय होतं. आपण म्हणतो की त्यांची इम्युनिटी चांगली आहे म्हणून त्याला त्रास होत नाही आहे, यांची इम्युनिटी चांगली आहे ह्याला त्रास होत नाही, पण ह्यांची इम्युनिटी बरोबर नाही आहे मग त्यांच्या शरीरात तो शिरतो. असं आहे का, किंवा एवढंच आहे का? हे तुम्ही जर का आत्ताची क्लिपिंग जर का बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हे एवढंच नाही आहे, ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन आहे की जो यांनी इथे ह्या सायंटिस्टनी मांडलेला आहे. तर तो आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला तसं एक निष्कर्ष सांगतो त्याच्यामध्ये. तर निष्कर्ष त्याच्यातला असा आहे, म्हणजे ती तुम्हाला क्लिपिंग जास्ती चांगली लक्षात येईल की व्हायरस हा जो आहे, कोरोना व्हायरस आहे, हा आंधळ्या माणसासारखा असतो. खरी गोष्ट आहे, कारण तो जिवंत पण नाही, मेलेला पण नाही, तो आंधळ्या मग तो शरीरात प्रवेश कसा करतो. त्या ज्या पेशी आहेत आपल्या शरीरातल्या, त्याच्यातल्या काही पेशी ज्या आहेत ह्या त्याला फितूर होतात, त्याला बोलवतात आपल्या शरीरामध्ये, आणि ज्यांच्या शरीरामध्ये त्या पेशी त्याला बोलवतात मग पुढे व्हायरस त्याचं काम जे आहे ते पुढे सुरू होतं, ज्याला आपण इम्युनिटी पुढे म्हणतो. परंतु मुद्दा असा आहे की पेशी त्याला, तर माहिती आहे आपल्याला, हे सगळ्यांना माहिती आहे, सायंटिस्टना पण त्याची कल्पना आहे की पेशी एकमेकात संवाद साधत असतात. पेशींच्या काय प्रॉपर्टीज आहेत आपण थोड्या वेळात बघणारच आहोत. परंतु यांचा जो रिसर्च आहे त्यांनी सांगितलं की व्हायरस हा आंधळ्या मनुष्यासारखा आहे, त्याला काही समोर कोणी माहिती नाही आहे. मग त्या पेशी त्याला इन्व्हाइट करतात की तू ये इकडे, आणि त्याचा शस्त्रासारखा उपयोग करतात, तुमच्या विरुद्ध शस्त्रासारखा उपयोग करतात. मी तुम्हाला पुढे अजून एक रेफरन्स देणार आहे की हे अशक्य आहे, अशातला भाग नाही येते. फॉलोज द बायोमेडिकल क्यूज, म्हणजे त्याला शरीरामधले त्याला एकदा पेशीने त्याला एकदा बोलवलं, तो आंधळा मनुष्य आहे. व्हायरस स्पीक्स द लँग्वेज ऑफ द सेल, मग त्या पेशींना तो त्यांच्याशी तो कम्युनिकेट करू शकतो, बोलू शकतो तिथे, आणि पेशी त्याला इन्व्हाइट करतात. त्याला आतल्या ज्या काही प्रकृतीमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरनं त्याला तो संदेश मिळतो. क्यूज याचा अर्थ संदेश मिळतो. उदाहरणार्थ पीएच आहे, पीएच कमी असेल तर त्या व्हायरसला ते इन्व्हिटेशन असतं. असे अनेक वेगवेगळे क्यूज आहेत, त्यापैकी पीएचचा एक त्याच्यामध्ये आहे. सेल्स प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टू व्हायरस, पेशी त्याला पायघडा घालतात आणि त्याला आतमध्ये यायला मदत करतात. एकदा आल्यानंतर मग तो ती पेशी उद्ध्वस्त करतो, त्याच्यासारखे लाखो व्हायरस तयार करतो, पुन्हा दुसरी पेशी उद्ध्वस्त करतो त्याच्यासारखे. अशा प्रकारे त्याचं काम पुढे वाढत जातं. व्हायरस स्पीक्स द लँग्वेज ऑफ सेल्स. तर अशा प्रकारचा थोडक्यात त्याचं मी क्रक्स 4 ओळीत तुम्हाला सांगितलं आहे. आता आपण त्याची जी त्यांनी ओरिजिनली काय सांगितलेलं आहे ते आपण क्लिपिंग बघूया आणि मग त्याचं विश्लेषण करू. Many viruses have been analyzed by us and others, and the general picture is starting to emerge, and I'll summarize basically what the main points are. First of all, the entry process occurs in multiple steps. It's not a very simple process. You have to go through each step
otherwise infection does not occur. As the virus moves from the plasma membrane inwards into the cell deeper and deeper, that program is connected to an uncoating program, at the end of which the viral genome is then released and in a form that it can be replicated. So entry and uncoating go hand in hand. The virus particle itself is constructed in such a way that it has the uncoating program already built into it. And what it means in practice is that the proteins or the virus particles itself is metastable structurally. That these proteins and the capsid can undergo major changes in response to biochemical cues. And the biochemical cues in this case are provided by the cell. I already gave one example, that is the low pH in the early endosome triggers a change in the spike glycoprotein of Semmelweis forest virus and makes it a fusion protein. That type of cue is important. Low pH in this case is a cue given by the cell. But there are many other cues, I'll come to that, many types of cues. The main point is that the cell is providing information to the virus. Do this, do that. Basically the virus is a blind man and the cell takes it by the hand and brings it through into the cell and through its entry program. So what is very important from the very moment of first contact is the presence of cellular factors and processes. The virus depends on them at every stage of its entry program. They are very critical components. Now, in the dialogue between the incoming particle and the cell, it's not only the cell that provides information to the virus, but also the virus engages the cell in a dialogue where it triggers this activation of these signaling pathways, and in that way the information is given both by the pathogen and the host. And very important in a sort of very general sense is that the virus particle must speak the language of the cell. It must know all the PIN codes and all the passwords, and it has to know exactly how to activate the cell's processes and functions that it needs. महत्त्वाचं सांगितलेलं आहे की व्हायरस स्पीक्स द लँग्वेज ऑफ सेल्स, आणि त्याला सगळं माहिती आहे. त्याला म्हणजे एखादा चोर जेव्हा चोरी करतो आणि जेव्हा त्याला सगळं माहिती असतं घरात शिरल्यानंतर काय आहे, तशा प्रकारची अवस्था इथे होत असते. आणि महत्त्वाची त्याच्यातली गोष्ट अशी आहे की आपल्याच पेशी त्याला फितूर होतात, त्याला बोलवतात आणि मग व्हायरसचा प्रश्न सुरू होतो. आता आपल्याला प्रश्न पडेल की कोणाच्या पेशी फितूर होत आहेत आणि का फितूर होत आहेत, काय कारण आहे. परंतु इथे तर आपण बघितलं की तो जर का ब्लाइंडमॅनसारखा असेल तर स्वतःहून तो हल्ला करू शकत नाही आहे. आणि आता पुढली जे मी तुम्हाला एक आता क्लिपिंग दाखवणार आहे त्याच्यामध्ये व्हायरस जरी शरीरात आला तरीसुद्धा त्याला आतमध्ये जायला, पेशीमध्ये जायला सुद्धा खूप झगडायला लागतं. आता जी प्रोसेस त्यांनी दाखवली की 3 स्टेज प्रोसेस आहे. अनकोटिंग आहे, त्याला आतमध्ये जायला लागतं. ते म्हणजे व्हायरस आल्यानंतर सुद्धा त्याला आतमध्ये पोहोचणं एवढं सोपं नाही आहे. मग ते सोपं कसं होतं, तर ते सोपं त्याला दुसऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याच्यामध्ये होतं. आणि त्याच्याबद्दलचा अभ्यास जो आहे त्याचा एक चांगला छोटासा क्लिपिंग आहे. त्यांनी काय केलं की व्हायरस काय करतो, जसं आपण बघितलेलं आहे की जेव्हा हृदयाच्यामध्ये जेव्हा त्यांना निरीक्षण करायचं असतं कुठे ब्लॉकेज आहे, तेव्हा ते काय करतात, डाय त्याच्यामध्ये रक्तवाहिन्यामध्ये सोडतात आणि ती डाय ट्रेस करतात की कुठे कुठे ब्लॉक आहे. तसं त्यांनी ह्या व्हायरसच्या बद्दल त्यांनी केलं की हा व्हायरस कसा शिरतो. तर त्यांनी त्या व्हायरस पार्टिकल म्हणलं, त्याच्यावरती एक क्वांटम डॉट, क्वांटम म्हणजे एकदम छोटा, ॲटॉमिकच्याही खाली क्वांटम डॉट त्याला अटॅच केला आणि तो ट्रेस केला की तो कसा जातो शरीरामध्ये. आणि त्याचं इथे ॲनिमेशन त्यांनी दाखवलं आहे, त्याचा त्यांनी पाथ दाखवलेला आहे की तो किती शरीरात तो गेला म्हणजे लगेच आतमध्ये शिरला असं नाही, त्याला किती झगडायला लागलेला आहे हे पुढल्या क्लिपिंगमध्ये आहे. आणि तो क्वांटम डॉट त्यांनी तो ट्रेस केला, त्यांचा पाथ ट्रेस केला आणि तो शरीरामध्ये कसा शिरतो हे या क्लिपिंगमध्ये तुम्हाला दिसेल.
ते आपण बघूया. And the fluorescence analysis, one can get a trajectory of the virus moving on the cell surface, where one can see that the quantum dot and the particle are not exactly following the same trajectories. They are moving a little bit differently, and on the whole, of course, they follow each other, and one can then, through computers, analyze what that means in terms of 3D structure, and here you can see the outcome of that. So this is the surface of the lipid bilayer that contains the receptor, and the viral particle is moving randomly around. It is not exactly sliding, nor does it seem to be rolling, but it's sort of wobbling, probably moving from one receptor. अशा प्रकारचं त्याचं मेकॅनिझम आहे की जे आज शास्त्रज्ञांना कळलेलं आहे त्याच्यामध्ये. आता ॲक्च्युली तो पेशीमध्ये गेल्यानंतर कसं होतं आणि जेव्हा पेशी त्याला इन्व्हाइट करते म्हणजे काय होतं, तर पेशीवरती जे रिसेप्टर्स आहेत, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पेशीवरती रिसेप्टर असतात, कोणाला घ्यायचं आतमध्ये कोणाला घ्यायचं नाही, तर ते जे रिसेप्टर्स आहेत त्याला हा व्हायरस अटॅच होतो आणि पेशीमध्ये खेचला जातो. त्याचं हे ॲनिमेशन आहे, ते आपण बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. Much closer at hand. This virus works by hijacking a receptor in your body. It takes this receptor, uses the machinery of the lung, and actually replicates and infects the lung to the point of fibrosis and death. Worse, this virus is found away. अशा प्रकारे तो पेशीमध्ये खेचला जातो, त्याला इन्व्हाइट केल्यानंतर त्याला आतमध्ये बोलवलं जातो. मुद्दा असा आहे की हा काही लोकांनाच त्रास देतो, काही लोकांना देत नाही आहे. आजचा सुद्धा आपण बघतो त्याच्यामध्ये की आपल्याकडे डेथ रेट तसा त्या मानाने खूप कंट्रोलमध्ये आहे, चांगला. म्हणजे बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये केलं तर आपल्याकडे त्या प्रमाणामध्ये आपलं आता पॉप्युलेशन जास्ती असल्यामुळे ते फिगर जास्ती वाटते, परंतु डेथ रेट कंट्रोलमध्ये आहे. आणि त्या तऱ्हेने बघितलं तर हा सुद्धा ज्यांना त्रास देतो तो का त्रास देतो, तर म्हणून आपल्याला त्याचं उत्तर जर का बघायचं झालं तर करोना व्हायरस का आपल्याला त्रास देतो, तर त्याचं उत्तर असं आहे की हे स्वार्थाचं आणि सुडाचं चक्र आहे. ज्या अर्थी पेशी त्याला इन्व्हाइट करतात त्याचा अर्थ पेशी तुमचा सूड घ्यायचा प्रयत्न करतायत. तुम्हाला वाटेल की असं कसं काय माझ्याच पेशी माझा कसा काय सूड घेतील, तर ते नीट समजून घेणं आवश्यक आहे. व्हायरसचे निमित्त साधून पेशी आपला सूड उगवत असतात, असं हे एका ओळीत मी आत्ता इथे उत्तर त्याच्यात दिलेलं आहे. आणि हे का सूड घेतात त्याच्याबद्दलचा भाग जो आहे हा पुढे थोडासा मी पुढे सांगणार आहे. परंतु थोडक्यात जर का आता सांगायचं झालं की पेशी जेव्हा दमतात तुमच्याबरोबर, आपण म्हणतो तसं, मी तुम्हाला पुढे ती कन्सेप्ट सांगणारच आहे किंवा गेल्या पाठामध्ये ती आलेलीच आहे. तर त्या जेव्हा त्रासतात, सुधारणा होत नाही. जसं कामगार जे असतात ते कशा संपावरती जातात, तोपर्यंत मागण्या करतात, आंदोलनं करतात, पण नाही झालं की संपावरती जातात. तर अशा प्रकारचंच ते मेकॅनिझम त्याच्यामध्ये होतं. ते कसं होतं ते आपण थोड्याच वेळात पुढे आपण बघू, पण त्याच्या अगोदर थोडंसं टेक्निकल परत समजून घेऊया की आपण व्हायरस बघितला, पेशींची जी काही मूल अवस्था आहे तिकडे आपण जाणार आहोत. पण त्याच्या अगोदर आजच्याच पेपरमध्ये एक आलेली बातमी आहे, ती मी इथे समोर दाखवलेली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडे कागदपत्रे, चीनकडून 2015 मध्येच करोनाचा जैविक अस्त्र म्हणून विचार. आजच्याच पेपरमध्ये. मी याच्यापूर्वी या लोकांनी विचार केला होता की चीनने असं काही केलं असेल का, परंतु आता त्याच्याबद्दलचे पेपर्स त्यांना मिळालेले आहेत. आणि हे जैविक अस्त्र म्हणून, म्हणजे करोना हे एक अस्त्र आहे. कोण काय हेतूने ते वापरतो, जर का ते राष्ट्र एखादं वापरत असेल इतरांच्या विरुद्ध, तसं पेशी आपल्या विरुद्धही ते अस्त्र वापरत असतील. सारखी सिमिलॅरिटी आहे की हे जर का अस्त्र असेल तर ते कोणाच्या ताब्यात आहे आणि त्याचा तो वापर कसा करणार आहे त्याच्यावरती या गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की करोना, जसं मगाशी म्हटलं की करोना इज ए ब्लाइंड मॅन, अस्त्र आहे ते. तुम्ही कोणाकडे बघून फेकणार आहात, कोणाच्या दिशेने फेकणार आहात, त्याचं किती त्याला रेझिस्टन्स आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. परंतु जी गोष्ट राष्ट्रामधली आहे आणि कोरोना अस्त्राचा वापर केला, तीच गोष्ट आपल्याबद्दलची आहे. आपल्या पेशी पण त्याचा वापर करू शकतात आणि त्या करतात. आता त्या कसं करतात, त्याच्या मागचं मेकॅनिझम काय आहे. पेशींचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. जेव्हा आपण आपल्या शरीराच्या बद्दल बोलतोय तर ते प्रोकॅरियोट्स आणि इयूकॅरियोट्स. प्रो म्हणजे पुरातन, जिथे एकपेशीय प्राणी निर्माण झाला की ज्याच्यामध्ये एकच आहेत, बॅक्टेरिया आहेत मुख्यतः.
आपल्या शरीराच्या पेशी ह्या फार प्रगत अवस्था आहेत, परंतु त्याच्याही पूर्वीची जी अवस्था आहे ती म्हणजे बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये फक्त जेनेटिक कोड असतं आणि मेमरी नसतं, त्याला प्रोकॅरियोट्स म्हटलेलं आहे. आपल्या पेशींमध्ये खूप मालमसाला असतो, न्यूक्लियस असतं, बाकीच्या गोष्टी असतात, खूप असतात. तर त्याच्यामुळे त्या तर प्रगत आहेत, म्हणजे जी गोष्ट बॅक्टेरियल लागू आहे तर ह्या गोष्टी याच्यामध्ये तर प्रगत अवस्थेमध्ये आपल्या पेशींमध्ये आहेत. तर मुळात बॅक्टेरियाच्या प्रॉपर्टीज काय ते अतिशय इंटरेस्टिंग आहेत. त्या आपण थोडक्यामध्ये पटापट आपण जर का बघितलं तर आपल्या लक्षात येईल की बॅक्टेरियाचं काय काय प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. मोस्ट प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम म्हणजे सगळ्यात पुरातन असा हा बॅक्टेरिया आहे. इन्क्लूड्स बॅक्टेरिया अँड अदर मायक्रोब्स. आपल्या याच्यामध्ये जे बाकीचे मायक्रोब्स जे आहेत हे पण त्याच्यामधलेच आहेत, म्हणजे बॅक्टेरिया आणि अन्य. एक मायक्रोबायोम म्हणून हल्लीचा एक वेगळा विषय आहे, तो संपूर्ण मायक्रोब जो पोटामध्ये गट मायक्रोबायोम म्हणून जो म्हटलेला आहे ते मायक्रोबायोम त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर कंडिशन कन्सिस्ट ऑफ सेल मेम्ब्रेन अँड सायटोप्लाझम. मगाशी मी जे सांगितलं तसं की याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन असतं आणि सायटोप्लाझम असतो आणि DNA स्ट्रँड त्याच्यामध्ये असतं. ए बॅक्टेरियम, आता हे फार इंटरेस्टिंग आहे, इट्स, डायजेस्ट, ब्रीथ्स, एक्सिबिट्स वेस्ट वॉटर अँड इवन एक्झिबिट न्यूरोलॉजिकल प्रोसेसिंग. म्हणजे हा जो बॅक्टेरिया आहे हा अन्न घेतो, पाणी पितो, सोडतो, नको असलेला भाग बाहेर टाकतो आणि काही प्रमाणामध्ये तो जसं आपल्या मेंदूची जी फंक्शन्स आहेत की इन्फॉर्मेशन घेणं आणि त्याच्याप्रमाणे आज्ञा करणं, अशा प्रकारच्या पण गोष्टी तो करू शकतो, असं याचं वर्णन आहे एवढ्या मायक्रोब्सचं. दे कॅन स्मेल वेअर देर इज फूड अँड प्रोपेल देमसेल्फ टू द स्पॉट. त्यांना त्यांच्या लागणारं अन्न कुठेचे आहे, दे कॅन स्मेल. आता हे स्मेल कसं करू शकता बघा तुम्ही, त्याला काही बाकीची इंद्रिय नाहीत, पण त्यांना कळतं कुठे कुठे आहे आणि तिकडे ते स्वतःला घेऊन जातात ते अन्न घेण्यासाठी म्हणून. सिमिलरली दे कॅन रेकग्नाइज टॉक्सिन्स अँड प्रिडेटर्स अँड पर्पजली एम्प्लॉय एस्केप मॅन्युअर्स टू सेव्ह देअर लाईव्स. मग त्यांना विषाणू काय आहेत हे कळतं आणि पॅथोजेन म्हणजे त्यांच्यावरती जे शत्रू आहेत तेही त्यांना कळतात आणि हे त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी वेगळ्या तऱ्हेचे आपल्या स्ट्रॅटेजीज आखतात, एवढं त्यांना कळतं. आणि म्हणून शेवटल्या वाक्यात त्यांनी म्हटलेलं आहे पुढे, इन अदर वर्ड्स प्रोकॅरियोट्स डिस्प्ले इंटेलिजन्स. त्यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता आहे असं त्याचं वर्णन आहे. आणि हे वर्णन डॉक्टर ब्रूस लिप्टन यांच्या म्हणजे अनेक ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मिळेल, परंतु ब्रूस लिप्टननी ते ऑथेंटिकली लिहिलं आहे. म्हणजे हे जे सगळ्यात सूक्ष्म जीवाणू आहेत त्याच्यामध्ये हा इंटेलिजन्स आहे की माझा शत्रू कुठला आहे, माझं हे अन्न चांगलं आहे की नाही. मागे अतिशय एक इंटरेस्टिंग क्लिप मी बघितली होती की एक असा कॅन्डी होती जशी काडीला लावलेली गोळी आणि ती अशी टेबलावरती पडलेली होती. आता वास्तविक त्याला मुंग्याने ते खायला पाहिजे, कुठलीही गोड वस्तू आहे, तर ती क्लिप अशी होती की त्या मुंग्या त्याला संपूर्ण असा वळसा घालून पुढे जात होत्या. एकाही मुंगीने ते खाल्लं नाही. त्यांना कळलं की हे आपल्या खाण्याचं योग्य नाही आहे. तीच गोष्ट याच्यामध्ये की बॅक्टेरियाला पण कळतं की जी गोष्ट विषाणू कुठला आहे आणि माझा शत्रू कोण आहे त्यांना कळतं आहे. अशा वेळेला हा विषाणू करोनाचा विषाणू आहे, तो आपल्या शरीरात प्रवेश कसा करतो? मग आपल्या काय पेशी झोपलेल्या आहेत का? नाही झोपलेल्या. त्यांना जर का एवढा इंटेलिजन्स आहे तर त्या पेशींना पण मी म्हटलं तसं की त्या फितूर झालेल्या आहेत आणि त्या बोलवतात म्हणून तो त्रास होतोय. हाच त्याचा दुसरा त्याच्यातला अर्थ आहे. पुढल्या स्लाइडमध्ये आपण बघूया ह्युमन सेल. आता आपण बॅक्टेरिया बघितलं, एक पेशी आहे ही ह्युमन सेल्स आहेत. त्याच्यामध्ये ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ ट्रिलियन्स ऑफ सेल्स. 50 ट्रिलियन सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये. द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ विच डिव्हाइड, ग्रो अँड अक्वायर डिस्टिंक्ट फंक्शन्स इन एम्ब्रियो, eventually leading to different cell types such as skin cells, neurons or fat cells and from various tissues of the body. मग त्या याच्यापासून जेव्हा झायगोटपासून जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्याचं विभाजन होतं. वेगवेगळ्या कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या पेशी तयार होतात. किमान 256 प्रकारच्या पेशी शरीरामध्ये आहेत. आणि माणसाच्या शरीरामध्ये आपण मगाशी बघितलं की एक पेशी प्राण्याला पण इंटेलिजन्स आहे, ह्याना केवढा इंटेलिजन्स असेल. तर म्हणून पुढल्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की ह्या वेगवेगळ्या
पेशी ज्या आहेत शरीरामधल्या, मग त्यात रक्तपेशी आहेत, काही मांसपेशी आहेत, न्यूरॉन्स आहेत, स्पर्म सेल्स आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या पेशी आहेत. तर या सगळ्या पेशी मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि इथे आपण बघितलं की जर का त्या बॅक्टेरियाला सुद्धा इंटेलिजन्स आहे, पेशीला पण इंटेलिजन्स आहे, तर म्हणून त्या प्रत्येक पेशीला मन आहे. तर अशा ह्या 50 ट्रिलियन्स पेशींचा त्याला आपण म्हणूया की पेशी मन. म्हणून पुढला जो भाग आहे हा आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. इथे ह्युमन फिगर दाखवलेली आहे, माणसाचं शरीर दाखवलं आहे, त्याच्यामध्ये पेशी दाखवल्या आहेत. तर प्रत्येक पेशी 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 त्या 50 ट्रिलियन्स पेशीचा प्रत्येक पेशीला मन आहे, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे पेशी मन. आणि ह्या सगळ्या पेशींना एकत्र गव्हर्न करणारं, नियमित करणारं जे मन आहे त्याला आपण म्हणतो संघटक मन. कुठल्याही गोष्टीला एक संघटक लागतो, ज्याला आपण ऑर्गनाइज सेक्टर म्हणतो, कोणतरी मॅनेजर लागतो, संघटक लागतो. तर तो संघटक मन या सगळ्या पेशींना नियंत्रण करतो आणि त्याचंच नाव मी आहे. मी म्हणजे माझं आडनाव नाही, तर ह्या सगळ्या संघटक पेशींचा मी एक एकत्रित, म्हणून त्याला म्हटलं सेंट्रल व्हॉइस. अनेक लोकांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत त्याला. कोणी त्याला सेंट्रल व्हॉइस म्हटलेलं आहे, कोणी मी म्हटलेलं आहे. मी म्हणजे कोण आहे, तर मी ह्या सगळ्या पेशी त्या माझ्या आहेत आणि त्याचं मी एक रिप्रेझेंटेशन करतो. मग ह्या पेशींमध्ये ह्या पेशींना का बंद करावं असं वाटतं? आता साधी दुसरी गोष्ट बघा की एखाद्या कंपनीमध्ये 2000 कामगार आहेत, म्हणजे 2000 पेशी आहेत. त्या प्रत्येक कामगाराला त्याचं मन आहे, त्या प्रत्येक कामगाराला त्याचं मत आहे. पण त्या कंपनीचा जो मॅनेजिंग डायरेक्टर असतो त्याचं जे काही मत असतं ते त्याचं संघटक मन झालेलं. मग पुढे काय होतं की हे सगळं व्यवस्थित चालू असेल तोपर्यंत प्रश्न नाही, पण पुढे काय होतं की हा जो संघटक मन आहे किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्याच्या काही अपेक्षा आहेत, त्याला काही आणखीन गोष्टी करून हव्या असतात की ज्याच्याकरता यांची तयारी नसते. आणि मग त्याच्यातनं झगडा तयार होतो, स्वार्थाचा झगडा. कंपनीला वाटतं की मला जास्ती उत्पादन पाहिजे, हे म्हणणार की आम्ही याच्या पलीकडे काम करू शकत नाही वगैरे वगैरे, किंवा आम्हाला अधिक पगार पाहिजे वगैरे. तो स्वार्थाचा झगडा सुरू होतो. तीच गोष्ट शरीरामध्ये सुरू होते. शरीराचं संघटक मन काय म्हणतं की मी तुम्हाला खातोय आणि तुम्ही पोसल्या जात आहेत, ही गोष्ट चांगली आहे, परंतु मला 6 विकार आहेत: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया. आणि प्रत्येक विकारातनं मला सुख मिळतं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती त्याच्याप्रमाणे तो विकार आणखीन पुढे नेत असतं. कोणाला स्वतःला फार मी म्हणजे केवढा मोठा रागीट माणूस आहे म्हणण्यात बरं वाटतं, मी म्हणजे केवढा मोठा माणूस आहे प्रोजेक्ट करण्यात बरं वाटतं. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा त्याच्यातनं अनेक गोष्टी मला सवयी असतात वेगवेगळ्या की ज्या त्या पेशींना आवडत नाहीत. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या पेशी ज्या आहेत त्या रगडून निघतात. त्या म्हणतात की अहो आम्ही जे एकत्र आलेलो आहोत ते आम्हाला खाद्य मिळावं आणि आमच्या ज्या काही मिनिमम गरजा आहेत त्या भागल्या. तुमच्याकरता आमची ही जी काही सगळी धावाधाव चाललेली आहे. विकारांचा परिणाम कसा होतो की माझ्या मनामध्ये समजा चोरी असेल तर समोरची गोष्ट मला चोरायची असेल की माझी धडधड सुरू होते. मी भित्रट स्वभावाचा असलो की माझी परत धडधड सुरू होते. म्हणजे धडधडता कोण? पेशी धडधडतात. आणि विकार कोणाला आहेत? संघटक मनाला आहेत. तर म्हणून त्याच्यामधनं ती अवस्था होते की ह्या शेवटी गांजतात, पेशी बंड करतात आणि मग नंतर ह्या वेगवेगळ्या युक्त्या अवलंबतात की बाहेरच्या माणसाला बोलवायचं, तू त्रास दे त्यांना, करोनाचा असं बाहेरचा आहे, तू त्रास दे त्यांना, म्हणजे माझं काम झालं. तर हे थोडक्यात आहेत, थोडक्यात मेकॅनिझम कळावं म्हणून मी उपमा दिलेली आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या पेशींना आपणच जर का आपण सांभाळून घेतलं, त्यांच्याशी डायलॉग एस्टॅब्लिश केला तर त्या तुम्हाला जास्तीत जास्त साथ देतील. तर म्हणून ज्यांनी तो आत्तापर्यंत प्रयोग केला नसेल तो अवश्य करावा आणि तो पेशी प्रार्थनेमधनं तो करावा. म्हणजे त्यांना काही आश्वासन तुम्ही त्यांना देणार आहात की तो, आणि त्यांना जो काही त्रास दिला असेल आत्तापर्यंत कळत न कळत त्याच्याबद्दल तुम्ही माफी मागितलीत तर ते तुम्हाला जास्ती चांगल्या तऱ्हेने कोऑपरेट करतील. ही जी प्रार्थना स्वामीजींनी जी लिहिलेली आहे पेशी प्रार्थना, त्याच्यामध्ये सगळं तत्त्वच्या तत्त्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर का ती प्रार्थना परवा केलेलीच आहेत आणि आत्ता जरी तुम्ही वाचलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये सगळं तत्त्व जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे सगळं तत्त्व त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि ती प्रार्थना मी फक्त म्हणतोय आणि तुम्ही समोर बघा. शरीरातल्या प्रत्येक पेशीला मन आहे, त्याला पेशी मन असे म्हणतात. या सगळ्यांना एकत्रित करणारे त्याला संघटक मन म्हणतात. तर ही जीर्णरोग मुक्ती, संकटमुक्ती, मनशांती, सुखसमृद्धीसाठी पेशी प्रार्थना.
आणि ही प्रार्थना कशी आहे? मला सत्याची महती पटली आहे, स्वार्थामुळे असत्य माझ्या हातून घडते. सगळ्यांनी शांत बसा, ताठ बसा आणि मी म्हणतोय ते ऐका फक्त तुमच्या आणि मनात चिंतन करा त्या वाक्याचं. मला सत्याची महती पटली आहे, स्वार्थामुळे असत्य माझ्या हातून घडते. जे राग, भय, विकार उद्भवतात त्याचे परिणाम माझ्या शरीरावर, माझ्या पेशींवर होतात. अन्याय झालेल्या पेशी किंवा त्यांचे विभाग शरीरात किंवा बाहेर जाऊन माझा सूड घेतात. त्यांना मी रोग, संकटे, असुख किंवा दुःख म्हणतो. ही तर्कधारा मला पूर्ण पटली आहे. क्वचित शंका आली तर मी पूर्ण अभ्यास करीन. तर्क पटला असला तरी संपूर्ण सत्य वागणे, निर्विकार वागणे मला तूर्त तरी शक्य होणार नाही. दुसरा मार्ग म्हणजे ज्या स्वार्थासाठी मी असत्य बोलतो किंवा वागतो त्या स्वार्थाचे काही फळ तरी टाकून देणे हा आहे. त्याप्रमाणे मी आत्ता काही टक्के वेळ किंवा श्रम योजनाबद्ध निस्वार्थासाठी देईन. हेही न जमले तर किमान वार्षिक सत्यनारायण व्रत घेत आहे किंवा माझ्या चाचणीच्या निकालाप्रमाणे मी इतरांना प्रवृत्त करीन. याचा परिणाम माझ्या पेशींवर किंवा बाहेरील परिस्थितीवर सुद्धा योग्य त्या प्रमाणात होईल. माझ्या मनाच्या लहरीसाठी जे धक्के शरीर पेशींना आत किंवा बाहेर बसवत होते त्यामुळे नाराज झालेल्या पेशी किंवा परिस्थिती मी केलेल्या त्यागाच्या प्रमाणात मला कमी त्रास देतील. तर अशा प्रकारची ही प्रार्थना आहे आणि त्याच्यामधनं आपला जो त्रास आपल्या पेशींना झालेला आहे त्याचं काही कॉम्पेन्सेशन आपण ह्याच्यामध्ये त्यांना कबूल करतो आहोत. कारण निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीला कॉम्पेन्सेट करायला लागतं, तर ते आपण कबूल केलं तर ही प्रार्थना तुमची फलद्रूप होईल हा त्यातला विश्वास आहे. त्याच्याप्रमाणे वागूया. नमस्कार.